नमस्कार मित्रांनो, शेतीमध्ये आपलं स्वागत. 5 गायी 5 म्हशी त्याचबरोबर 50 शेळ्या 5 बोकड या योजनेची वाट बघून बघून आपण सर्वजण थकून गेलो, पण योजना काही येईना. 1 मे गेला, 18 जून गेली, पण मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अर्ज सुरू झाले नाहीत. नेमका घोळ कुठे होतोय, पाणी मुरतंय कुठं, अर्ज कधी सुरू होणार आणि योजनेचा निधी खरंच मंजूर झालाय का? या सर्व प्रश्नांची अचूक आणि 100% खरी माहिती आज आपण तुम्हाला देणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आपलं लाडकं चॅनल शेती एक शेती. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हाला एक महत्वाची बातमी कळणार आहे. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, जसं तुम्हाला माहितीच आहे की आपल्या राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही एक अत्यंत मोठी आणि क्रांतिकारी योजना आणलेली जाते. या योजनेतून शेतकरी बांधवांना 5 दुधाळ गाई, 5 म्हशी किंवा 50 शेळ्या व 5 बोकड, कुक्कुटपालन असेल, मुरघास नियंत्रण निर्मिती यंत्र असेल किंवा वराह पालन यांसारख्या उद्योगांसाठी भरघोस अनुदान त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. आपला शेतकरी फक्त शेतीवर अवलंबून न राहता त्याने जोडधंदा करावा, हा या मागचा मुख्य उद्देश आपल्या सर्वांसमोर येतो. पण मित्रांनो, या योजनेच्या तारखांवरती तारखा, जसं की कोणीतरी म्हणून ठेवले, तारीख पे तारीख त्या ठिकाणी दिल्या गेल्याने शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झाला, रोष निर्माण झालेला आहे. आता सर्वात मोठी बातमी काय आहे ते लक्षात घेऊया. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून या योजनेबाबत कोणीही माहिती देत नव्हतं किंवा कोणाच्याही तोंडावरती योजनेचं नाव येत नव्हतं. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी थेट दुग्ध व्यवसाय विकास मंडळात जो की मंत्रालय, त्या मंत्र्यांनाच विधानसभेत प्रश्न विचारले आणि यावर उत्तर देताना मंत्री महोदयांनी एक अत्यंत महत्वाची घोषणा त्या ठिकाणी केली की मित्रांनो, या योजनेचे अर्ज आता थेट 15 ऑगस्ट नंतरच सुरू होणार आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकतात. महाडीबीटी पोर्टलवर या योजनेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि सध्या हे पोर्टल अपडेट करायचं काम, म्हणजेच त्याला डेव्हलप करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. सोबतच या योजनेसाठी लागणाऱ्या नवीन निधीची तरतूद देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे योजना 100% राबवली जाणार आहे. फक्त यासाठी आपल्याला आणखी 1.5 महिना वाट पाहावी लागेल. बरं, आता 1.5 महिना वाट पाहावं लागेल. आता बऱ्याच शेतकरी बांधवांची भावना वाटेल की यार, अजून 1.5 महिना वाट पाहायची म्हणल्यावर मजा नाही राहिली. पण मित्रांनो, यात एक पॉझिटिव्ह बाजू म्हणून आपल्याला बघायचंय. कोणतीही सरकारी योजना आली की पहिल्यांदा काही दिवसात पोर्टल्स हँग होतं, पोर्टल डेव्हलपमेंटला जातं किंवा पोर्टल बंद पडतं आणि ज्यांची कागदपत्रे तयार नसतात ते शेतकरी योजनेतून डायरेक्टली बाहेर फेकले जातात. त्यामुळे हा जो 1.5 महिन्याचा वेळ आपल्याला मिळालाय तो वाया घालवू नका. या वेळेत तुमचा 7/12 असेल, 8 असेल, आधार कार्ड, बँक खात्याशी लिंक करणं असेल, रेशन कार्ड अपडेट करणं असेल किंवा ज्यांच्याकडे नसेल त्यांचं तयार करणं असेल, रहिवासी दाखला यांसारखी सर्व महत्वाची कागदपत्र आपल्याला काढून फाईल तयार करून ठेवायची. म्हणजे 15 ऑगस्टला जसं पोर्टल सुरू होईल तसं सर्वात आधी अर्ज आपल्या शेती एक शेती चॅनलच्या दर्शकाचा पडला पाहिजे. मित्रांनो, या योजनेबद्दल पशुसंवर्धन आयुक्तांकडून लवकरच अधिकृत प्रेस नोट जी काही आहे तर ती येण्याची शक्यता आहे. ती जशी येईल तशी सर्वात आधी माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल. तुम्हाला या योजनेसाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागतात आणि गट कसा स्थापन करायचा यावरती सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर आत्ताच खाली कमेंट बॉक्समध्ये कागदपत्र सांगा अशी कमेंट टाका किंवा कागदपत्र कमेंट टाका. जास्तीत जास्त कमेंट्स आल्या तर आपण उद्याच त्यावरती व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच खऱ्या आणि अचूक माहिती त्या ठिकाणी भेटत राहतील. भेटूया अशाच माहितीसहित पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत